यानंतर जाऊया धुळ्याला, कारण पिकांच्या लागवडीच्या वेळी कोणती काळजी घ्यावी, जमिनीतील अन्नद्रव्य टिकवण्यासाठी कोणते उपाय करावे, अशा प्रश्नांची उत्तरं थेट शेताच्या बांधावरती जाऊन देण्याचा अभिनव उपक्रम धुळे जिल्ह्यात करण्यात येतोय। उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियानाच्या 15व्याच्या निमित्तानं कृषी अधिकाऱ्यांनी हा उपक्रम सुरू केलाय। शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार वेगवेगळ्या योजना करतं। यामधील एक योजना म्हणजे उन्नत शेती समृद्ध शेतकरी। संपूर्ण राज्यात कालपासून उन्नत शेती समृद्ध शेतकरी 15वडा साजरा केला जातोय। यामध्ये शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करण्यासाठी आणि शेती विकासासाठी आवश्यक घटकांवर भर दिला जाईल। उन्नत शेती समृद्ध शेतकरीचा 15वडा जो साजरा करणार आहोत, यामध्ये पीकनिहाय त्या गावातील जे 2 प्रमुख खरीपातील पिकं आहेत, या पिकांच्यासाठी कृषी विभाग, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, खाजगी कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक या सर्वांच्या माध्यमातून आपण जो सर्वच गावांमध्ये जाऊन त्या गावातील प्रमुख किमान 2 पिकांची त्यांनी उत्पादकता वाढीची सूत्र शेतकऱ्यांना आम्ही समजावून सांगितलं। शेतकऱ्यांच्या हितासाठी असणाऱ्या या अभियानात माती परीक्षण, पिकाची निवड, खत आणि पाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात येते। पिकाच्या वाढीसाठी आवश्यक घटकांमध्ये जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होताना दिसते। ते वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात ते पाहू। माती पाणी परीक्षणामध्ये आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः 0.40 पर्यंत आपला ऑर्गॅनिक कार्बन हा कमी झालेला आहे आणि तो वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भुईमूग असेल, कडधान्यवर्गीय पिकं असतील, या पिकांचा अवलंब शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे। आणि जमिनीचा जर ऑर्गॅनिक कार्बन टिकून न राहिला तर पिकांना अन्नद्रव्य जमिनीतून घेण्याकरिता अडचणी निर्माण होतात, ते घेतले जाऊ शकत नाही पिकांना आणि परिणामी मग आपली उत्पादकता कमी होते। 25 मे पासून सुरू झालेल्या या 15वड्यात कृषी अधिकारी शेती उत्पादनाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। या निमित्ताने कृषी यंत्रणा थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे। धुळ्याहून संजय सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।